सामना क्रमांक 6 जो मैदानाच्या दिशेने आपण पाहताय, टीम एनसीसी नारंगी आणि टीम खामलोली या दोन संघादरम्यान होणारी लढत. टॉस जिंकला खामलोली संघाने, प्रथमतः निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि टीम एनसीसी नारंगीकडनं दोन सलामीवीर जे मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय मॅच रंगली मागच्या मॅच मध्ये जरूर पुन्हा एकदा सामना शेवटच्या अंतिम षटकापर्यंत गेला आणि शेवटच्या अंतिम चेंडूपर्यंत ती रंगत जी विशेष करून पाहायला मिळाली. पुन्हा एकदा मैदानाच्या सभोवताली दाटेवाटेने आज प्रेक्षक राजा जो उपस्थित झालाय त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. वाघोबा ग्रुप कसराळीच्या मैदानावर मकरध्वज चषकामध्ये सर्वांचं स्वागत आहे. विश नेटवर्कवर जे श्रोतेकांना लाईव्ह आम्हाला पाहतात ऐकतात त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांच्या माहितीकरिता हा सामना पहिल्या फेरीतील 6वा सामना, जिथे टीम एनसीसी नारंगी आणि खामलोली या दोन संघादरम्यान जी लढत पाहायला मिळते. दोन सलामीर बॅटर धीरज आणि मनीष अशी सलामीची जोडी, तर वेदांत आहे हे पहिलं षटक हाताळण्याकरिता. इथून टायमर लागलं जाईल. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. आजची चौथी रजनी या स्पर्धेची विद्यमान प्रकाशजी किरकिरा साहेबांच्या आणि अविनाश साबणे, सत्यवान साबणे आणि संपूर्ण मकरध्वज चषकाच्या वतीने अगदी दर्जेदार आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं आपण पाहताय. 50,000ची स्पर्धा, परंतु जे स्वप्न पाहिलं होतं की रजनी स्पर्धा करायची आहे आणि त्या स्वप्नामध्ये सत्याता आज पाहायला मिळते आणि योग्य त्या पद्धतीचं हे नियोजन या स्पर्धेचं. धीरजकडे ती स्ट्राईक असेल, नॉन स्ट्राईक एंडला मनीष आहे. कर्णधारांनी म्हटलं होतं अगदी इंटरव्ह्यू मध्ये की आठवणी चांगल्या झालेल्या आहेत यंदाच्या सीझन मध्ये, परंतु अधिकाधिक या सीझन एंड मध्ये या आठवणी अधिकच भक्कम करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तोच एनसीसी नारंगी ब संघ जो मैदानाच्या दिशेने आपण पाहत आहे. आणि इथून खामलोली संघाकडनं पहिलं षटक वेदान. ऑल सेट, सामन्याला सुरुवात होईल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहत आहे. शॉट थर्डमॅन, शॉट फाईनल, एक पॉईंट रिजन 38 सर्कलच्या आतमध्ये. शॉट कव्हर पण आपण पाहत आहे. एक क्षेत्ररक्षक वाईडिश एक्स्ट्रा कव्हरला स्थित आहे, तर मिड ऑफ बरोबर चिटकून उभा आहे. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला, तदनंतर डीप मिड विकेट. विद्यमान कैलास हरिचंद्रजी पाटील हे गोड व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमाने या स्पर्धेकरिता 3,333 रुपयाचं आर्थिक सहाय्य हे आपल्यापर्यंत पोहोचलं गेलंय. त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद, मनपूर्वक आभार. अक्रॉस बॅटने खेळण्याचा मानस, फटका हवेमध्ये आणि यावेळेस पकडले जातील. धीरजचा खेळ झालाय समाप्त. सेलिब्रेशन पाहू शकाल. ठाऊक आहे या विकेटचं महत्व. फर्स्ट विकेट डाऊन इयर गॉन. पण पाहता हे पहिलं षटक हाताळत असताना ऍक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड. आकृतीपेक्षा तुमची कृती ही तितकीच महत्वाची आहे. वेळ सुरू आहे देखील लक्षात असू द्या. लवकर लवकर तुम्हाला मात्र 3 षटक हाताळायचे असतात आणि हाताळली नाही तर शेवटच्या अंतिम षटकाकडे एक ती पॅनल्टी मिळते. फील्ड रिस्ट्रिक्शनच्या माध्यमानं पहिल्या चेंडूवर विकेट मिळाले. संदीपकडे ती स्ट्राईक असेल. नेहमीच नारंगी संघाचा उल्लेख झाला तर ते मैदान आठवतं. नुकताच रौप्य महोत्सव जो पार पडला गेला आणि तदनंतर आपण पाहू शकाल की ते मैदान प्रत्येकाला हवं आणि लाडकं मैदान जे विशेष करून पाहायला मिळते पालघरमध्ये. आणि आज एनसीसी नारंगी ब संघ कसराळीच्या मैदानावर. लेन बरीच बाहेर आहे. आता एसटी रक्षकाच्या माध्यमाने गपलत झाली. चेंडूला रोखायचं आहे आणि रोखण्यामध्ये अयशस्वी. लॉंग स्टॉप रिजन, सीमारेषा पार, वाईटचा इशारा, अतिरिक्त धावेंचा सहारा, चौकार. झाली एसटी रक्षकाच्या माध्यमानं. या अगोदर झेल तर कन्वर्ट झाला होता, परंतु कुठेतरी चेंडूला रोखण्याकरिता हात जायला पाहिजे होते. प्रथमतः बॉडी गेली, हात आलेच नाहीत आणि चेंडू बरोबर निघून गेला. लॉंग स्टॉप, सीमारेषा पार. 5 या अंकांवर धाव फलक एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा आल्यात. बॅकअप द लेन जरूर आहे, परंतु जास्तीत जास्त बाहेरच्या दिशेने एक्स्ट्राच्या स्वरूपाने आणखी एक धाव मिळेल. इट्स अ व्हाईट बॉल.
एक अतिरिक्त धावे स्कोर कार्डवर आणि एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 6 या अंकांवर. 6 रन्स ऑन अ कार्ड. संदीपकडे ती स्ट्राईक. पहिल्या चेंडूवर विकेट जरूर मिळाला, परंतु तदनंतर लेंथ आणि लाईन थोडीशी भरकडत असताना वेदांत सोडून दिलं जाईल. या चेंडूला पुन्हा एकदा पंच वॉर्मअप करतील, आमच्यापर्यंत वळतील. व्हाईटचा इशारा आलाय. आणखी एक एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाव मिळेल आणि धावगती जाऊन पोहोचेल 7 या अंकांवर. ज्या एक्स्ट्राच धावा आहेत ना, त्या कुठेतरी तुम्हाला रोखायच्याच आहेत. जरूर वेदांतकडे ती अॅक्युरसी आहे, परंतु लाईन आणि लेन ही थोडीशी भरकटली जाते. संदीप चागेस आसान नसेल गोलंदाजी करणं, जाणतायत या सर्व काही गोष्टी. आता कुठेतरी ओव्हर द विकेटने राऊंड द विकेटने जातात. आता कशा पद्धतीने हा चेंडू असेल तो अँगल क्रिएट केला जाईल का, ते देखील पाहणं योग्य आहे. सॉफ्टहँड खेळला, हलक्याच्या हाताने स्टेअर केलं जातं. ही मानसिकता तितकीच महत्वाची आहे. पहिली धाव ही तितकीच गरजेची असते फलंदाजाला, जेणेकरून जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो वाढेल. आणि त्या पद्धतीने इथून सॉफ्टहँड खेळला, हलक्याच्या हाताने शॉट पॉइंटला अगदी फील्ड झाला. एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 8 या अंकांवर. 8 रन्स ऑन अ कार्ड. मागील मॅच मध्ये देखील सामना शेवटच्या अंतिम चेंडूकडे गेला होता. त्या अगोदरचा सामना देखील शेवटच्या अंतिम चेंडूकडे गेला होता. चांगला स्ट्रोक आहे, पिक केलं या चेंडूला आणि डिस्पॅच केलं जाईल स्क्वेअर लेग क्षेत्रात. सीमारेषा पार मिळतील यावेळेस परिपूर्ण धाबा. 6 षटकार. शफल झाला आणि बैठकीत स्ट्रोक खेळला जातोय. मागचा पाय वाकवला आणि चेंडूला धाडलं गेलं सीमारेषा भ्रमंतीवर. चांगलं कनेक्शन बनलं. या 6च्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 14 या अंकांवर. 3 चेंडूंचा खेळ जेथून समाप्त झालाय. चांगल्या गतीने धावा आल्यात. पहा, कुठेतरी दिशा भरकटली गेली होती आणि त्या दिशेला आता योग्य ते वळण लावायला सुरुवात केली. थोडासा अंडर प्रेशर मध्ये जरूर असेल वेदांत. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली होती, कॉन्फिडन्स वाढला होता, परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपाने ज्या धावा बहाल केल्या गेल्यात त्यानेच कुठेतरी गोलंदाजी फिगर बिघडत असताना पाहायला मिळतंय. बॅकअप दिले, गुड डिलिव्हरी. यष्टिरक्षकाच्या माध्यमानं पुन्हा एकदा मिस्टेक झाली. चेंडूला तुम्हाला कलेक्ट करावं लागेल, म्हणून इथून रजनी स्पर्धेमध्ये सर्व काही गोष्टी आसानीने मिळतील असं नाहीये. प्रयत्न तुम्हाला तितकेच प्रामाणिक करावे लागतील. बाईचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमानं. एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाव ही पुन्हा एकदा मिळेल आणि या धावगतीची जाऊन पोहोचेल 15 या अंकांवर. 15 रन्स ऑन अ कार्ड. 15 धावा या स्कोर कार्डवर आहेत. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. सॉफ्टवेअर खेळला, हलक्याशा हाताने खेळण्याची मानसिकता. स्टिअर केलं जात आहे. कव्हर पॉइंटला चेंडूला फील्ड केलं जाईल. बॅकअप आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव होईल. या सिंगलच्या मदतीने, या सिंगलच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 16 या अंकांवर. शेवटचा अंतिम चेंडू या पॉवर मधील तो असेल शिल्लक. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज इथून सुसज्जित होईल. 16 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. पुलर लेनची डिलिव्हरी मिळाली. ऑन साईडला ऑन द राईज खेळला गेला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने पिक केले या चेंडूला. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगचं क्षेत्र. एका टप्प्याखेर चेंडू सीमारेषा पार. मकर ध्वज चषक. चौकार 4. जरी सुद्धा विकेट गेली तरी देखील ते डॉमिनेशन दाखवलं आणि चांगल्या गतीने अगदी धावा ज्या एकवटल्या जातात, ज्यामध्ये महत्वाचं योगदान मनीषचं आहे. 3 चेंडूकडे 10 धावा त्याच्या बॅटमधनं. संदीप विकेटने 2 धाब्यांवर खेळतोय आणि टीम एनसीसी नारंगी ब संघाची धावसंख्या 20 या अंकांवर पाहायला मिळतंय. हे दुसरं षटक हाताळण्याकरिता इथून गोलंदाजी मार्कवर अंकित या गोलंदाजाला आणलं गेलंय. अंकितचं हे षटक अगदी आपण पाहत आहे तितकंच महत्वाचं आणि निर्णायक, कारण की या षटकाकडे धावा तुम्हाला कुठेतरी थोड्याशा कमी प्रमाणात द्याव्या लागतील. प्रयत्न हे तुम्हाला वाढवणं गरजेची गोष्ट आहे. महत्वाच्या अगदी या मॅच मध्ये अंकित
चांगली लाईन आणि चांगली लेंथ तिथून पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल यस्त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता. अनुभव आहे सँडीकडे आणि गेली कित्येक वर्ष या टेनिस क्रिकेटच्या पटलावर ते धावतायत, पळतायत. एकेडने मनीष हरहुन्नरी खेळाडू जो पाहायला मिळतोय. पिक केलं या चेंडूला आणि डिस्पॅच केलं जाईल. आता चांगलं कनेक्शन आहे आणि धावेंचं कलेक्शन ते देखील होईल प्रॉपरली. 6 षटकार. पद्धतीने पिक केलं या चेंडूला आणि सरळ डिस्पॅच केलं जाईल. 26 या अंकांवर धाव फलक. बॅकअप दिलेंत आहे. हुकच्या पटक्यामध्ये परावर्तित करण्याचा मानस फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळला गेलाय. चेंडूची हाताळणी ही जोपर्यंत केली जाईल बाउंड्री लाईन सीमारेषा पार निघून जाईल चेंडू. 4 धावेंकरिता चौकार. या अंकांवर धाव फलक जदोरी घेत आहे. धावेंचा फ्लो आता वाढू लागलाय. मागील 2 ते 3 मॅचेस मध्ये आपण पाहिलं की कमीत कमी धावसंख्या होती. जवळजवळ पहिल्या मॅच मध्ये ते 51 धावा, दुसऱ्या मॅच मध्ये 37 धावा, तिसऱ्या मॅच मध्ये 42 धावा आपण पाहिल्या, चौथ्या मॅच मध्ये 45 धावा आणि जवळजवळ मागील मॅच मध्ये देखील 45 धावा ज्या आपण पाहिल्या होत्या. आणि विशेष करून या मॅच मध्ये थोडीशी धावसंख्याची अधिकाधिक वाढत असताना पाहायला मिळते आणि चांगल्या धावसंख्येच्या दिशेने मार्गच होतोय टीम NCC नारंगी ब हा संघ. विकेट खेळलाय. दर्जेदार स्ट्रोकची निवड. पॉइंट क्षेत्रात चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक संदीप सँडीच्या बॅटमधनं. चौकार. 4. पैदा झाला. ॲज अ मेरिट ही फलंदाजी होत असताना संदीप सँडीच्या बॅटमधनं फायनल क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. धाव घेण्याचा मानस नाहीये. यू वेट म्हणून म्हटलं जातंय. निर्धाव चेंडूची सांगता. स्कोर कार्ड आहे 34. 34 या अंकांवर. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील असेल शिल्लक. अंकितने आतापर्यंत 5 चेंडूकडे 14 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल. लेंथ पुन्हा एकदा डाऊन दिली काय. चेंडूची हाताळणी केली जाईल. शॉर्ट फाईन लेग मध्ये पंच वळतायत. वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव मिळेल आणि धावगतीची जाऊन पोहोचेल 35 या अंकांवर. हे धाव फलक. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील तो असेल शिल्लक. स्ट्राईक एंडला संदीप जो आतापर्यंत 7 चेंडूकडे 16 खेळतोय. पिक केलंय परंतु लॉंग लेग मध्ये यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत. हे ट्रॅप होतं. बरोबर आपण म्हणू शकाल की या जाळ्यामध्ये फसत असताना संदीप सँडीची विकेट. लॉंग लेग मध्ये चांगल्या पद्धतीचं एक्झिक्युशन यावेळेस पाहायला मिळतंय. पटका तर छान पद्धतीने सजवला गेला होता परंतु ज्या पद्धतीने म्हटलं ना की कुठेतरी जाळं फेकलं होतं आणि या जाळ्यामध्ये संदीप अडकत असताना विकेट मिळाली. फलंदाज होईल बाद. गॉन. पैदा झाला. जो देखील डेंजरस फलंदाज आहे. इथून आदेश कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळेल ते देखील पाहणं योग्य.
समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक आहे. पिक केलं जाईल आणि डिस्पॅच देखील केलं जाईल. वाईड इश्कावकरनं सीमारेषा पार. मिळतील मनीषच्या बाटमधनं या 6 धावा. षटकार. अर पाठीशी त्याच्या हायता सापणे सुधाकर पाटील अविनाश सापणे सुधाकर पाटील Thank you. कर्ताज ग्रुप 6 धावा येत्या. 6च्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 41 या अंकांवर. हे धाव फलक. पहिला चेंडू आपण पाहत आहे. कुठेतरी कडपूर समाचार. प्रत्येक अगदी षटकाकडे मोठे प्रहार करण्याची मानसिकता जरूर इथून उभी झाले. मोठा स्ट्रोक जरूर खेळायचा होता. यू वेट म्हणून म्हटलं जाते. निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते. डॉट बॉल. 41 या अंकांवर धावगती जी अधोरेखित आहे. चांगल्या पद्धतीची इथून गोलंदाजी ती आवश्यक असेल. पण लवकरात लवकर लेंथ आणि लाईन त्यामध्ये सुधारणा. तदनंतर परिस्थितीनुसार तुम्हाला तुमची गोलंदाजी हाताळायची आहे. आदेशाला त्याचकरिता आणलंय. चांगली लेंथ. ही लेंथ आणि लाईन तितकीच महत्वाची आहे ज्यावर खामोशी निश्चित स्वरूपाने पाहायला मिळणार आहे. सरळ चेंडू यस त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळेल. डॉट बॉल. चांगली लेंथ आणि चांगली लाईन. बरोबर बुंद्यात हा चेंडू हाताळला. वाईट यॉर्कर. 41 या अंकांवर षटकार आल्यानंतर 2 चेंडू जे डॉट गेलेत. त्याच गोष्टीचे उल्लेख मी पुन्हा एकदा करेन की आतापर्यंत जेव्हा जेव्हा धावा 50च्या आसपास बनल्यात त्या धावा डिपेंड झाल्या त्या खेळपट्टीवर. मोठा प्रहार जरूर करायचा होता. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केला जाईल. डायरेक्टली हिट करण्याचा मानस जरूर आहे. अखेर कार मात्र ते एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. बाईचा इशारा आलाय पंचांकडनं. एक सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 42 या अंकांवर. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. लक्षात असू द्या ही 2 चेंडू हाताळण्याकरिता तुमच्याकडे 1 मिनिट शिल्लक राहिलाय. म्हणून थोडीशी घाई करावी लागेल टीम खामलोली या संघाला देखील. 42 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. पुन्हा एकदा इथून गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल मिस्टर आदेश. 42 धावा. पुलर लेन डिलिव्हरी आहे. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक सरळ बाटचा उपयोग केला जाईल. लॉंग ऑफ मध्ये चेंडू लावून फील्ड केलं जाते. तत्पूर्वी एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर मिळेल. या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साह्याने धावफलक जे जाऊन पोहोचेल एकंदरीत 43 या अंकांवर. 43 रन्सवर काढ. 43 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो या षटकातील असेल शिल्लक. आदेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चांगला स्ट्रोक आहे. ऑन दी टोस खेळला आणि चांगल्या पद्धतीचं कनेक्शन जरूर आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूची हाताळणी जोपर्यंत केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने 3 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावगती जाऊन पोहोचते एकंदरीत 45 या अंकांवर. 2 गडी बाद. टीम एनसीसी नारंगी बहा संघ आणि चांगल्या गतीने आपण म्हणू शकाल की इथून धावा जरूर एकवटल्यात. स्प्रे हवाय त्याची व्यवस्था मैदानाच्या दिशेने करायची आहे. घेऊया एक तुर्तास हलकासा ब्रेक आणि वळणार होतो आपण स्लॉग ओव्हरच्या दिशेने. या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. शेवटचा अंतिम षटक हाताळण्याकरिता रुपेश या गोलंदाजाला पण पाहत आहे. आतापर्यंत या 4 रजनीमध्ये 186 षटकार 191 चौकार फॉलो केलं. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. मागील काही चेंडूगडी धावा परिपूर्ण थांबवल्यात जरूर. जी धावसंख्या कुठेतरी 2 षटकांच्या समाप्तीनंतर 35 होती. मागचं षटक आधीच 10 धाब्यांचं राहिलं. या षटकाची सुरुवात एक सिंगलने झाले. 46 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज इथून सुसज्जित होईल मिस्टर रुपेश. स्ट्राईक एंडला मनीष. लेन बॉल चांगल्या पद्धतीने राईज झाला आणि सरळ चेंडू यष्टी रक्षक यांच्या हातकंडामध्ये विसावला जाईल. निर्धाव चेंडूची सांगता.
अनुभव हा तितकाच महत्वाचा आणि गरजेचा आहे आणि तोच रुपेशच्या अगदी माध्यमानं पाहायला मिळतोय. ठाऊक आहे या स्लॉग ओव्हर मध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी हाताळायची आहे. लेंथ बॉल जो परिपूर्ण हाताळला गेला, बरोबर खांद्याच्या जवळ चेंडू सरळ निघून गेला यष्टीरक्षक यांच्या हातकडामध्ये. डॉट बॉल, स्विंग अँड मिस. परिपूर्ण आता ही फलंदाजी थोडीशी बंदीत ठेवली गेली. योग्य त्या पद्धतीची लाईन, चांगल्या पद्धतीची लेन, निर्धाव चेंडूची सांगता. हा टप्पा पा कुठेतरी आपण पाहू शकाल की त्या अॅक्युरेसीने हा चेंडू हाताळला गेला आणि काय बाउन्स आहे. प्रत्येक चेंडूकडे तो आता बाउन्स मिळत असताना इथून रुपेशाला आणि तिथूनच इथून बीट होत असताना 3 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. धावगती जवळजवळ 46-46 या अंकांवर. मनीष थोडासा स्ट्रगल मध्ये जरूर पाहायला मिळतोय आता अगदी या षटकाकडे. चांगलं करेक्शन यावेळेस जुळलंय. प्रॉपरली टायमिंग आहे. मिडल ऑफ द बॅट करेक्शन गेलाय चेंडू हवाई सफरवर. यशस्वी भव. षटकार 6. च्या साह्याने सांघिक अर्धशतक 52 धावा. टीम एनसीसी नारंगी ब या संघाची ही धाव संख्या जिथून पाहायला मिळते. बरोबर 2 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. 2 डॉट बॉल जरूर आले होते आणि तदनंतर हा षटकार. मनीष स्ट्राईक केला बाटर. फुलटॉस जरूर मिळाला आहे. पंचांचा आता एक हात झालाय समांतर. झेल देखील त्या ठिकाणी ड्रॉप झाला आणि आता कुठेतरी एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा देखील बहाल केल्या जात आहेत. नोचा इशारा आणि आता मात्र आपण म्हणू शकाल की इट्स अ बिमर बॉल. सायरन वाजलं गेलंय अगदी आपण म्हणू शकाल आणि कुठेतरी आता गोलंदाजाला इथून थोडस कौशल्य आता पणास लावावं लागेल. फलंदाजाकडे पूर्णपणे आता ते लायसन्स आहे या चेंडूकडे एक मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी. 55 अंकांवर धावफलक. गती थोडीशी कमी केली परंतु फ्री हिट ऑन आहे. धाव घेण्याचा मानस त्या दिशेने आपण पाहत आहे आणि इथून रनआउटच्या स्वरूपाने फलंदाजाला बाद व्हावं लागेल. चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहिलं मनीषचं या इनिंग मध्ये. 12 चेंडूकडे 26 धाब्यांवर तो वैयक्तिक बाद झाला आणि ज्यामध्ये चांगल्या पद्धतीचे कॅलिबर स्ट्रोक जे विशेष करून मनीषने दाखवले. 55 या अंकांवर बसलेला हा तिसरा धक्का. फलंदाज होईल बाद. गॉन. थँक्यू. 55 या अंकांवर हे धाव फलक. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून रुपेश. सरळ बॅटचा वापर केला जाईल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अतिशय चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग फिनिश आहे. एनसीसी नारंगी ब संघ जाऊन पोहोचेल 61 या अंकांवर आणि विजयी होण्याकरिता 62 धावसंख्येचा पाठलाग तो इथून करावा लागेल. निशादला स्ट्राईक मिळाली आणि निशादने स्ट्राईक केली. अप्रतिम स्ट्रोक आहे. फ्लॅटेड आणि फ्युरियस हा षटकार. 61 या अंकांवर तब्बली धावसंख्या जाऊन पोहोचले आणि विजयी होण्याकरिता टीम खामलोली संघाला बनवावे लागतील 62 धावा येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये. चला नेक्स्ट मॅचचा टॉस तो देखील केला जाईल. सेकंड हाफ विकास 11 बोलिंग संघ आणि टीम सिद्धिविनायक नवघर. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. गणेशपुरी आणि पाचला बोलून घ्या. ती एक मॅच होऊन जाईल. येतील का पाचला? मी त्यालाच
माध्यमानं ऐकायला मिळालाय. चला, दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित होत आहेत. टीम विकास 11 बोलिन्स आणि सिद्धिविनायक नवघर. सामना 3 षटकांचा असेल. दुसऱ्या फेरीतील जे काही सामने होणार आहेत ते 3-3 षटकांचे होणार आहेत, याची दक्षता घ्या. टॉसची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल. कुठल्या संघाने टॉस जिंकलाय? विकास 11 बोलिंग संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. एकसष्ट धावा झालेल्या आहेत आणि 62 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करायचा आहे. सुरुवात होईल या मॅचला. पहिला चेंडू हलकासा स्विंग झाला, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघून जातोय. वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर येईल. एक अतिरिक्त धावेच्या साहाय्याने धावसंख्येला सुरुवात झाली 1 अंकाने. मोनिश आणि त्यानंतर अंकित अशी सलामीची जोडी जी मैदानाच्या दिशेने आणि जय याला पण पाहत आहे. हे पहिलं षटक हाताळण्याकरिता चांगली फलंदाजी झाली. पहिल्या इनिंग मध्ये सँडीने ती सुरुवात करून दिली आणि त्यानंतर फिनिशिंग टच मनीषच्या माध्यमानं ऑप्शनच्या बाहेर शपलून खेळण्याचा मानस जरूर दर्शवला गेला, परंतु एक सिंगल धाव घेण्याकरिता फोर्स झालेत. एक सिंगल धाव मिळणार आहे. या सिंगलच्या साह्याने धावफलक जे जाऊन पोहोचेल एकंदरीत 2 रन्स ऑन अ कार्ड. 2 या अंकांवर हे धावफलक 15.33 ची सरासरी आहे आणि ही सरासरी तुम्हाला आता मेंटेन ठेवावी लागेल प्रत्येक षटकाकडे. लक्ष जरूर मोठा आहे परंतु अशक्य नाहीये. विथ द बॉल टीम एनसीसी नारंगी संघाचा परफॉर्मन्स तो कसा असेल ते देखील पाहण्यायोग्य. स्वतः कर्णधार जयला पण पाहताय. गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँडर बॅटर आहे. अंकितकडे ती स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा जय. सरळ बॅटचा उपयोग केला जाईल. स्टँड अँड डिस्पॅच. रात्रीच्या अंधारामध्ये जणू काही काजवा. गगनचुंबी षटकार 6. कप दिले जरूर होता परंतु थोडेसे पिक करण्यामध्ये यशस्वी राहिले. एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर जरूर मिळते. लेगबाईचा इशारा आला पंचांकडनं. एक सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 9 रन्स ऑन अ कार्ड. 9 या अंकांवर हे धाव फलक जे इथून पाहायला मिळतंय. 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला. एक षटकार दर्जेदार. लेफ्ट हँडर बॅटर जेव्हा जेव्हा फलंदाजी करतात तेव्हा ते आकर्षितच असतात आणि त्याच पद्धतीने अगदी अंकितने सुरुवात करून दिले. परंतु स्ट्रगल जो एक एंडने कुठेतरी मोनिसचा देखील पाहायला मिळतोय. आता थोडंसं कंट्रोल ठेवणं गरजेची गोष्ट होती कारण की इथून डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न जर जरूर झाला. पायीचा इशारा पंचांच्या माध्यमानं एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव मिळेल आणि एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 1-0. 10 या अंकांवर 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. स्ट्राईक असेल ती अंकित कडे देखील आपण पाहत आहे. प्रयत्न हे तुम्हाला इथून करावेच लागतील या मॅच मध्ये आणि म्हणूनच अंकितकडे ती स्ट्राईक. अंकितला देखील त्या पद्धतीचा खेळ जो करावा लागणार आहे. नेहमीच आपण म्हणतो ना, प्रयत्न यशस्वी होत किंवा अयशस्वी होत, कार्याची प्रशंसा अथवा नाव मनुष्याने त्याचे कर्तव्य हे केलेच पाहिजेत. जेव्हा मनुष्याची कर्तव्य दक्षता आणि हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचं कौतुक करू लागतात. बॅटची एज आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालं. अगदी सँडी त्या दिशेने धावत पडत जरूर आले आणि जर हात लागला नसताना तर डेफिनेटली चेंडू बाउंड्री लाईन सीमारेषा पार गेला असता आणि चांगलं वर्क झालं. डेफिनेटली आपल्या संघाकरिता धावा वाचवल्यात.
नेहमीच आपण म्हणतो ना, बुन बुन से घडा भरताय, थेंबे थेंबे तळे साचे. हा चेंडू पहा, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळत असताना बॅटचं अगदी लिडिंग एज आणि तदनंतर सँडीला पहा, क्विकली आले, रोखलं अगोदर चेंडूला आणि तदनंतर फेकी केली जाते. चांगलं वर्क झालं, आपल्या संघाकरिता धाबा वाचवल्यात. सिंगलच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचलेले 11 या अंकांवर. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून आता शिल्लक असेल या षटकातील. शरीरापासनं बरीच लेन बाहेर आहे. पंचांचा एक हात आता समांतर झालाय. नोचा इशारा, अतिरिक्त धावेचा सहारा आणि आता फ्रीडचे सिग्नल हे मैदानाच्या दिशेने होतील ऑन. 12 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 12 रन्स ऑन अ कार्ड. पुन्हा एकदा सायरन वाजलं गेलंय. खतरे की घंटे कुठेतरी गोलंदाजा करिता म्हणून सेकंडने आपण पाहत आहे की हलकासा स्ट्रगल मध्ये, परंतु आता संधी आहे. या चेंडूकडे एक संधी आहे. मोठा प्रार जरूर करायचा आहे. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉन मध्ये. चेंडूच्या हाताळणी जोपर्यंत केली जाईल एक सिंगल धाव आणि सिंगलवरच समाधानी राहावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ जो इथून झालाय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावगती एकंदरीत जाऊन पोहोचेल 13 या अंकांवर. 13 फॉर नन. खामलोली संघाची सुरुवात ही अतिशय चांगल्या पद्धतीने झाले, परंतु इक्वेशन आणि सिच्युएशन ज्या काही गोष्टी आहेत 16.33च्या सरासरीने धावा तुम्हाला इथून बनवायच्या आहेत. म्हणजेच येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ आणि 49 धावसंख्येची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. निशा त्याला आणलं गेलं या सेकंड स्पेल करिता. मनीषकडे ती स्ट्राईक असेल. लवकरात लवकर अगदी ते उत्तर तुम्हाला शोधावं लागेल. जरूर वेळ घेतलाय त्या दिशेने, परंतु तो वेळ खर्च होईल का हे देखील पाहणं योग्य आहे. आयुष्यात नेहमीच तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागतो जर यशाची पायरी चढायची असेल तर. आणि सर्वात जर तुम्हाला महत्वाचं योगदान द्यायचं असेल तर सेल्फ बिलीव्ह वाढवावं लागेल या मॅच मध्ये. बॅकअप दिले जरूर हाताळली गेले. क्षेत्ररक्षक आहे स्वीपर कव्हरच्या दिशेने आणि सॉफ्ट डिसमिसल. स्ट्रगल झाला होता मोनीचा आणि तो स्ट्रगल यावेळेस होईल समाप्त. पहिला धक्का टीम खामलोली या संघाला. फलंदाज बाद गॉन. अंकांवर धावफलक अधोरेखित आहे आणि पहिला धक्का बसलाय. निषादला पहिल्या चेंडूवर मिळते सफलता. रुपेश आहे आता नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने. चांगला फटका आहे. स्कोर ऑफ द विकेट खेळला. लॉफ्ट केलं जाईल या चेंडूला. पॉइंट क्षेत्रात सीमारेषा पार. रुपेशच्या बॅट मधनं क्लासिकल प्रहार. चौकार 4. दंदन करीत निघून गेला. 4 धावांकरिता चांगला शॉट यावेळेस पाहायला मिळतोय रुपेशच्या बॅट मधनं. 17 या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. 2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. पुन्हा एकदा निषाद गोलंदाजी मार्गवर. पाठच्या बाहेरच्या कडेला अगदी चेंडू लागला जातोय. स्वीपर कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येईल. चेंडूला उचलून पैकी करेल. एक सिंगल धाव मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 18 या अंकांवर. निहार भोईर आणि राज भोईर यांच्याकडनं कॅश प्राइज लागलं जाते विकेट हॅट्रिक साठी. 1000 रुपयांचं कॅश प्राइज. टीम एनसीसी नारंगी ब या संघाकरिता कॅश प्राइज. अंकितकडे ती स्ट्राईक असेल. 18 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वर लागल्या जात आहेत.
आतमध्ये वळाला चेंडू, परंतु कुठेतरी अतिरिक्त बाउन्स आणि इम्पॅक्ट देखील थोडासा डाऊन द लेग पंचांनी दर्शवलं. चांगल्या पद्धतीची गती आहे निषादकडे आणि गती देखील चांगल्या पद्धतीने यावेळेस ही लेन देखील आपण पाहताय. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळाली आणि योग्य त्या पद्धतीने आपण पाहू शकाल की बॉडी लाईनला अगदी हा चेंडू आदळला गेला. त्याच गोष्टीची उल्लेखना मी केली की बाउन्स आणि इम्पॅक्ट डाऊन द लेग. निर्धाव चेंडूची सांगता. ट्राय अंकांवर धावफलक. बॅकअप दिले, हाताळली, ऑन साईडला परावर्तित केलं जाईल. पाहतच राहिले क्षेत्ररक्षक. चेंडू झालाय फ्लो. मिळतील यावेळेस अंकितच्या बॅटमधनं आणखी एक दर्जेदार 6 धावा. मंच पर उनका भी तहे दिल से हार्दिक हार्दिक स्वागत. 24-24 या अंकांवर धावफलक. 13 चेंडू 38 ची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. अंकितकडे ती क्षमता आहे आणि त्या क्षमतेचं प्रदर्शन देखील तो करून दाखवते आतापर्यंत. चंदनाला आपण जोपर्यंत घासत नाही तोपर्यंत त्याचा सुगंध सार्वत्रिकडे दरवळत नसतो. तसंच क्रिकेटरच आहे. जोपर्यंत तुम्ही परफॉर्मन्स दाखवणार नाही तुमच्या नावाचा विचार केला जाणार नाही. स्विचिटचं तंत्र जरूर अवगत केलं होतं. एक सिंगल धाव घेण्याकरिता यावेळेस फोर्स झाल्यात. सिंगल धावे ते लेग बाईचा इशारा जरूर आलाय. काय फ्युरियस डिलिव्हरी होती पहा ऍक्शन रिप्ले म्हणून म्हटलं. निषादकडे तो वेग भन्नाट आहे. स्विचिटचा फटका जरूर खेळायचा होता. इम्पॅक्ट यस्ट्या सोडून जाणारा. पुन्हा एकदा डाऊन द लेग होता. एक लेग बाईच्या रूपाने धाव जरूर मिळेल. 2 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय. धावगती 25 या अंकांवर. उर्वरित चेंडूंचा खेळ असेल तुमच्याकडे 12 आणि 37 धावसंख्येची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 12 बॉल्स रिमेनिंग, 37 रन्स रिक्वायर्ड टू विन. हॅट्रिक कंटिन्युअसली असेल. निहार भोईर, राज भोईर यांच्याकडनं ते कॅश प्राइज आहे. टीम एनसीसी नारंगी ब या संघाकरिता. सरळ चेंडू निघून जाईल. यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळतं. 25 या अंकांवर धावफलक. 11 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे आणि 37 धावसंख्येची आवश्यकता अजून या मॅचला जिंकण्यासाठी. जरूर धावा बनल्यात पण तो रिक्वायर रन रेट थोडंसं वाढलं जाते. ऑन साइडला ऑन द राईट. काय पिकअप स्ट्रोक आहे. फ्लातून टायमिंग. व्हॉट अ शॉट. मिड विकेटला क्लिअर करणारा अंकितच्या बॅटमधनं हा झन्नाडेदार षटकार. 6. बॉटम आणि अप प्रतिमाने फॉलो थ्रू पहा. जास्तही मागे गेला नाही. फक्त आणि फक्त ऑन दी अप खेळला. चांगल्या पद्धतीचं टायमिंग जुळलं. टायमिंग विथ कनेक्शन अँड कनेक्शन विथ कलेक्शन. धावेंचं 6च्या रूपाने 31. 31 या अंकांवर धावफलक. यावेळेस थोडासा जोरकस मारण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि सरळ चेंडू येस त्यांच्या मागे निघून जाईल. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल गणे हलकासा तो आता प्रेशर वाढत असताना या मॅच मध्ये अजून 31 ची गरज आहे आणि उर्वरित चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल तुमच्याकडे 9. अर्धा पल्ला गाठलाय. अर्धा पल्ला अजूनही गाठणं शिल्लक आहे. अंकितकडे ती स्ट्राईक. स्विचिटचा फटका जरूर खेळला आहे. फायनल क्षेत्रात अगदी हलकीशी गपलत जरूर झाली. एक सिंगल धावतोय की झाले. डबल करिता कॉल देण्याचा मानस परंतु यू वेट म्हणून म्हटलं गेलं. एक सिंगलच मिळेल. सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 32 या अंकांवर हे धावफलक. आता प्रतिसाद एक एंडने तो अगदी रुपेशला देखील द्यावा लागेल. अंकित 10 चेंडूकडे आतापर्यंत 21 धावांवर खेळतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 30 ची गरज आहे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी आणि उर्वरित चेंडूंचा खेळ आहे तुमच्याकडे शिल्लक 8. खामलोली संघ देखील प्रयत्न करतोय मैदानावर.
जर इथपर्यंतचा लांबवरचा प्रवास झाल्यानंतर या प्रवासाला अधिकच सुखदायी करण्याकरिता काही गोड आठवणी घेऊन जायच्या असेल, परफॉर्मन्स दाखवावा लागेल. डाऊन दिले गेले, पंच वळतायत, पंचांचे दोन्ही समांतर झालेत. विजय भोईर वळतायत, व्हाईटचा इशारा एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक 10-20 स्कोर कार्डवर मिळेल आणि धावगती जाऊन पोहोचे 33 या अंकांवर. हे 10 फलक 29 ची गरज. समीकरण बदलत असताना प्रत्येक चेडूकडे 8 चेडूंचा खेळ शिल्लक. 29 धावसंख्येची आवश्यकता अजून या मॅचला जिंकण्यासाठी. फोर्स करण्याचा प्रयत्न, पॉइंट क्षेत्रामध्ये चेडूला फील्ड केलं जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल धावेल आणि सिंगलवरच समाधान व्यक्त करावं लागेल. या सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 34 या अंकांवर. हे स्कोर कार्ड जे पाहायला मिळतंय. शेवटचा आणि अंतिम चेडू जो इथून शिल्लक असेल. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या षटकाकडे धीरजने आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात. 34 धावा स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. 28 ची गरज आणि 7 चेडूंचा खेळ इथून शिल्लक असेल. नोचा इशारा, पंचांचा एक हात झालाय समांतर आणि दुग्ध शर्करा योग असंच म्हणावं लागेल खांबलोली संघाकरिता. काय फटका फुलातून. नोचा इशारा, अतिरिक्त धावेंचा सारा, मॅक्झिमम हिट, षटकार 6. क्रिकेटचं हेच बाकी आहेत. पल में तोला, पल में माशा, कभी राजा कभी रंग. मॅचची सिच्युएशन पुन्हा एकदा बदलले. 41 या अंकांवर धावफलक. आता येणारे चेंडू तुमच्याकडे 7 आणि 21 धावसंख्येची गरज आहे आता या मॅचला जिंकण्यासाठी. परी सात चेडूचा खेळ जो आता इथून शिल्लक असेल. 21 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा गोलंदाजीतून सुसज्जित होईल. अंकितकडे स्ट्राईक आहे. फ्रीडचे सिग्नल मैदानाच्या दिशेने असतील ऑन. धीरज गोलंदाजी मार्कवर. स्विचचा फटका, सरळ बाटचा उपयोग केला जाईल. चांगला स्ट्रोक तर जरूर आहे, परंतु स्वतःकडे स्ट्राईक ठेवायचे अंकितला. जोपर्यंत अंकित आहे ना या मॅच मध्ये, जान ती शिल्लक असणार आहे. काय बॅटिंग रंगले, अप्रतिम. अंकितच्या बॅट मधनं 12 चेंडूकडे 28 धावा. आता विजय होण्याकरिता 20 धावेंची गरज आहे आणि येणारे चेंडूंचा खेळ जो शिल्लक असेल इथून तुमच्याकडे 6 बॉल्स रिमेनिंग, 20 रन्स रिक्वायर्ड टू विन. काय घटित होईल या मॅच मध्ये, कारण की अंकित अजून या मैदानाच्या दिशेने. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. सरस स्वागत. 6 चेंडूंचा खेळ जो आता इथून शिल्लक असेल आणि 20 धावसंख्येची गरज आहे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. काय मॅच रंगले, अप्रतिम. अंकितने परिपूर्ण या मॅच मध्ये जान फुंकले. जरूर डॉट बॉलचं प्रमाण आहे, परंतु जो स्विचेटचा फटका होता ना तो सर्वाधिक सुंदर. शॉट ऑफ द नाईट असंच म्हणावं लागेल, जो अंकितच्या बॅटमधनं आला. म्हणून म्हटलं या अगोदर जेव्हा जेव्हा लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या दिशेने फलंदाजी करतात ते आकर्षितच असतात. आता इथून सामना जरूर थोडासा अवघड आहे, परंतु अशक्य नाहीये. एनसीसी नारंगी ब संघ देखील प्रयत्न करेल या मॅच मध्ये की 20 धावा रोखायच्या आहेत. तर एकीकडे खामलोली संघ देखील प्रयत्न करतो की धावींच्या दिशेने मार्गस्थ व्हायचा आहे. सुरुवातीचे 3 चेंडू आहेत ना रूपरेषा ठरवणार आहेत या मॅचची. ती रूपरेषा ठरवणारे हे 3 चेंडू फार महत्वाचे असतील. जतीन अगदी या स्लॉग वर करिता आणलं गेलंय. 42 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 42 वेळ घेत आहेत, परंतु वेळ जास्त खर्च करू नका. क्रिकेटच्या पटलावर आपण नेहमीच म्हणतो ना की दिवस 24 तासानंतर बदलतो, परंतु वेळ एका सेकंदात बदलते. ऑन साईडला जरूर वळवायचं होतं. एक धाव जी निश्चित स्वरूपाने कंप्लीट झाले. दुसरी धाव घेण्याचा मानस जो त्या दिशेने इथून पाहायला मिळेल. आता इथून पाहू शकाल की कुठला फलंदाज बाद होईल. या सर्व काही गोष्टींची पूर्तता जी विशेष करून केली जाईल की नाही.
डेफिनेटली क्रॉसिंग नाहीये आणि म्हणूनच इथून अंकितला आय थिंक परतावं लागतंय. विकेट मिळतंय महत्वपूर्ण, परंतु अंकितने देखील मन जिंकली असंच म्हणावं लागेल. अफलातून पद्धतीची बॅटिंग जी अंकितकडनं पाहायला मिळेल, थोडीशी राहत मिळेल टीम एनसीसी नारंगी ब या संघाला. विकेट मिळतंय. येणाऱ्या 5 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल. 19 धावसंख्येची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 19 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये जान फुंकायची असेल, सिंगल डबलने काम बनणार नाही. मोठे स्ट्रोक इथून तुम्हाला ते खेळावेच लागतील. गोलंदाजी मार्कवर इथून पुन्हा एकदा जतीन सुसज्जित होईल. पहिल्या चेंडूवर धावचीच्या स्वरूपाने जरूर विकेट मिळाले. क्लीन बोल्ड, फलंदाज होईल बाद. परिपूर्ण लाईन मिस केली रुपेशने. विकेट मिळेल. अंकित बाद झाल्यानंतर थोडंसं मोमेंटम जरूर शिफ्ट झाला होता आणि ते मोमेंटम कंटिन्युअसली पकडून धरलं. यॉर्कर बाधित असणारा त्रिफळा डिस्ट्रॉय गॉन. विकेट मिळत आहेत. एक धावचीच्या स्वरूपाने, क्लीन बोल्डच्या रूपाने रुपेशला देखील बाद व्हावं लागते. विश्वनाथ आहे नव्याने बॅटर. खेचून मारण्याची मानसिकता, धावगड्याचा अगदी प्रयत्न आहे त्या दिशेने आणि पुन्हा एकदा सॅक्रिफाईस विकेट. विश्वनाथला देखील परतावं लागेल. आता स्थिती पूर्णपणे अंडर कंट्रोल आहे. एनसीसी नारंगी ब या संघाकरिता 3 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल आणि 19 धावसंख्येची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. सॅक्रिफाईस विकेट जो यावेळेस पाहायला मिळतोय. विश्वनाथला परतावं लागतंय. नव्याने आलेल्या फलंदाजाला अगदी या मैदानावर या खेळपट्टीवर खेळ आकारणं तितकं सोपी गोष्ट नाहीये. नव्याने बॅटर आता नितेश या फलंदाजाला पण पाहताय, तो असेल नॉन स्ट्राईक एंडला. आता मंथनकडे ती इथून स्ट्राईक. जतीन करिता 500 रुपयांचं कॅश प्राइज. निहाल भोईर कोलवर लेन, गुड डिलिव्हरी. काय अॅक्युरेसी आहे जतीनकडे, अप्रतिम. जरूर 20 धाबा रोखायच्या होत्या. पहिल्या चेंडूकडे जसा अंकित बाद झाला, जशी आपण फुग्याला टाचणी मारल्यानंतर जशी हवा निघायला सुरुवात होते ना, या अगदी सामन्याची हवा ती देखील निघायला सुरुवात झाली होती. आणि आता इथून फक्त आणि फक्त औपचारिकता. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 19 धावसंख्येचा फरक राहिलाय. इथून मारण्याची मानसिकता जरूर दर्शवली जाते, परंतु अंधाधुंद फलंदाजी. काही पे निगाह आहे, काही पे निशाणा. शेवटचा अंतिम चेंडूचा आता इथून शिल्लक असेल. अक्रॉस पाठने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूपर्यंत जाणं हे तितकंच महत्वाचं आहे. शेवटचा अंतिम चेंडूचा इथून शिल्लक असेल. 19 धावसंख्येची आवश्यकता. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. बॅटच्या आतली कडा आणि इथून विजय होईल या मॅच मध्ये टीम एनसीसी नारंगी ब हा संघ. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम खामलोली संघ. चांगले प्रयत्न आपण देखील केले या मॅच मध्ये, परंतु क्रिकेटच्या पटलावर जो जिता वही सिकंदर सातत्याने आपण म्हणतो. पुढील वाटचालीकरिता खूप साऱ्या शुभेच्छा. साऱ्या चला शेक हँड करूनच मैदान सोडायचं आहे. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि ब्रेक नंतर आपण सेकंड हाफच्या दिशेने वळणार आहोत. ते विकास 11 बोलिन्स आणि सिद्धिविनायक नवघर दोन्ही संघ आमने सामने पाहायला मिळतील. स्टे विथ अस, विश नेटवर्क.